श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी कुठली आहे, काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत. याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे सर्व 10वीच्या नोट्ससाठी, PDF फाईलसाठी, IMP प्रश्नांसाठी, ऑनलाईन लेक्चरसाठी गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, 10वी-12वीच्या परीक्षा याच्यावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षण संस्थान संचालक ठाम. त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षेत अडचणी येऊ शकतात. 10वी-12वीच्या परीक्षा रद्द होतील का पुढे ढकलल्या जातील याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यातच आता शिक्षण संस्था संचालक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आता यांनी आंदोलन जर केलं तर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेत आहोत. त्यांच्या मागण्या काय आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण मंत्री, सचिव महामंडळ यांच्याशी चर्चा करून देखील ते निर्णय घेत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. त्यामुळे आम्ही परीक्षांवर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता जर यांनी बहिष्कार टाकलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे पण आपण सांगणार आहोत. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षणासाठी एक लाईक होऊ द्या. नोट्स हवे असतील 10वी-12वी बोर्डाच्या तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर नक्की क्लिक करा. तर बघा, यांच्या मागण्या काय आहेत. पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, कर्मचारी भरती, संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक समायोजन, अनुदान या सर्व त्यांच्या मागण्या आहेत. याच्यावर अद्यापही सरकारने कुठला निर्णय घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे या सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेमध्ये या सभेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता याचा परिणाम काय होणार आहे, यांनी जर बहिष्कार टाकल्या तर यांच्या ताब्यात ज्या असतील शाळा, कॉलेज, त्याच्या इमारती आणि कर्मचारी जर उपलब्ध करून नाही दिले तर मग 10वी-12वीच्या परीक्षा कशा होतील हा मोठा पेच आहे. यावर्षी 21 फेब्रुवारीला 12वीच्या परीक्षा होत आहेत आणि 10वीच्या परीक्षा 1 मार्चला सुरू होत आहेत. जवळपास 10वीसाठी 15,75,000 विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे 12वीसाठी 14,60,000 विद्यार्थी आहेत. या मुलांचं काही नुकसान होऊ शकतं का? जर यांनी वर्गच दिले नाहीत, शिक्षकच नसतील, मग परीक्षा पुढे ढकलल्या जातील का वेळापत्रक बदललं जाईल, असे भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आपल्याला काय वाटतं, परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत का रद्द केल्या पाहिजेत? कमेंट करा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करणारा विद्यार्थी 10वी-12वीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. आज गुरुवार देखील आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड न्यूज भेटेल. नक्कीच लाईक करत चला. त्याचप्रमाणे आता ही मागणी त्यांनी केलेली आहे, शिक्षण विभागाला देखील केली आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही या परीक्षांवर सरळ बहिष्कार टाकणार आहोत आणि याच्यात लवकर तोडगा न निघाल्यास यंदा परीक्षा कशा होणार हा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. आता शिक्षण संस्था कोण असतात, ज्यांच्या मालकीच्या शाळा असतात, कॉलेजेस असतात, परंतु त्यांच्या काही प्रश्न असतात, ते सरकारकडून मागण्या पारित होत नाहीत. त्याच्यामुळे ते आंदोलन जर त्यांनी केलं तर मग सेंटर मुलांचे जिथं लागले असतील तिथे वर्ग खोल्या, कर्मचारी दिले नाही तर या मुलांचे काय होतील पेपर. राज्य सरकारने लवकरात लवकर याच्यावर विचार केला पाहिजे. आपल्याला काय वाटतं कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.